नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आलाय दर आठवड्याला तुम्हाला हव्याशा वाटणाऱ्या विनोदाची भेटवस्तू देणारा तुमचा हक्काचा हास्यदूत, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। मंडळी, आपला फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरेला जगावेगळ्या प्रसंगांना तोंड देण्याची वेळ नेहमीच येते आणि आज त्याला असाच एक अतरंगी अनुभव द्यायला येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब, द वन अँड ओनली दत्तू मोरे आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने। दत्तू 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 मेरे डॉक्टर दत्तू, मेरा यारा, मेरा शेर। क्या हुआ? पैनिक ऐसे क्यों कर रहे हो? हम तुझसे बात कर रहे, क्या हुआ? काहे टुकुर टुकुर देख रहे हो, क्या हुआ? भोजपुरी? हाँ। तुम्ही दिसता चेहऱ्यावरून भोजपुरी। मी चेहऱ्यावरून भोजपुरी वाटतो, हे काय? तू चेहऱ्यावरून आफ्रिकन वाटतो। ही कोण? ही कोण? करपलेली रशियन। आणि एक लक्षात घ्या, हे हॉस्पिटल आहे। ओके ओके, कळतं ना तुम्हाला? हळू आवाजात बोलायचं। हो हो, इथे त्या रुग्णाचा आत्ताच डोळा लागलाय, हो, कळलं? आणि नेहमी सारखा आक्रस्था अभिनय करायचा नाही। कोण बोलतंय बघा? सॉरी सॉरी डॉक्टर, सॉरी। काय ना, म्हणजे दत्तू कोमातून बाहेर आलाय हे कळल्यापासून खूप एक्साइटेड झालाय गौरव, खूप खूप, म्हणजे असंच करते ते बघा, कसं करतोय ते बघा। मेरा भाई, मेरा यारा। आमचं ना 8 दिवसांपूर्वीच लग्न होतं। काय सांगता? हो, पण दत्तू ना याचा खूप जवळचा मित्र आहे। हा बोलला जोपर्यंत दत्तू बरा होत नाही ना तोपर्यंत लग्नच करायचं नाही। नाही नाही, मी बोललो होतो। आम्ही थांबवलंय आमचं लग्न। वा मोरे, वा वा। आज मी तर जो काही आहे ना, तो फक्त आणि फक्त त्या दत्तूमुळे। का? कसं काय? ह्याचे जाम उपकार आहे माझ्यावर। म्हणजे ही 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 आज माझ्या शेजारी आहे ना शिवाली, ही फक्त आणि फक्त ह्याच्यामुळे। डॉक्टर, मीट माय लवली फॅन्सी ड्रेस। फॅन्सी फियांसी। हा सॉरी, हा तेच ते। हा, आज ही माझ्या सोबत आहे ना, ह्याचं सगळं क्रेडिट या दत्तूला जातंय। काय सांगता? कसं काय? कसं काय? मला आणि शिवालीला लग्न करायचं होतं। अच्छा। पण शिवालीच्या घरच्यांचा नकार होता लग्नाला। बापरे। ही गोष्ट दत्तूला जेव्हा समजली ना, दत्तू मला बोला, भाई चल, भाभी को उठा गेला ते। मला काही कळायच्या आत दत्तू हिच्या घरी गेला। हिच्या घरच्यांनी हिला 5व्या माळ्यावरती बंद करून ठेवलं होतं। दत्तू खिडकीतून गेला, साडीने हिला खाली उतरवलं। ही खाली, दत्तू वर, दोघे आनंदाने नाचू लागले। यांचा आवाज ऐकून हिच्या घरचे उठले, त्यांनी तलवारी काढल्या। बापरे। दत्तू घाबरला। दत्तू लगेच खिडकीतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना बघून असं केलं, ऍक्ची ऍक्ची ऍक्ची। दत्तूचा हात सटकला। दत्तू 5व्या माळून गप या एवढीच्या जीवाने आमच्या प्रेमासाठी एवढं केलंय डॉक्टर। आणि हा मला समजला कोम्यात गेला म्हणून, पण तुम्ही त्याला बाहेर काढलं कोमातून। डॉक्टर, माझ्या दत्तूला तुम्ही वाचवलं। मी काय करू तुमच्यासाठी डॉक्टर, मी काय करू? उठा उठा। हे बघा, मी काय माझा दत्तू, हे बघा, मी काय उपकार केलेले नाहीत। हा, झाडाला जसं त्याचं प्रत्येक फूल, आईला तिचं प्रत्येक मूल, तसंच आम्हा डॉक्टरांसाठी प्रत्येक रुग्ण असतो। खरं सांगतो, आज तो रुग्ण कोमातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला जितका आनंद झाला तितकाच आम्हाला सुद्धा आनंद होतोय। तुम्हाला त्यांना भेटायचंय ना? मला भेटायचंय, मला त्याच्याशी बोलायचं आहे। आपण त्यांना सरप्राईज देऊया। हा हा। दत्तू,
दत्तू बघा एका माणसाला भेटायला कोण आलंय. भाई अरे आय एम गौरव मोरे फ्रॉम पोई फिल्टर पाडा. मित्र शिवा शिवा कशी आहेस. डायरेक्ट शिवा. मी बरी आहे. मी बरी आहे. आणि दत्तू कसा आहे. दत्तू सॉलिड है. हो. दत्तू एक नंबर है. दत्तू यारों का यार है. दत्तू सुपरस्टार है. बघा डॉक्टर किती ते माझ्यावरचं प्रेम. माझ्यासारखे केसही वाढवले त्याने. डॉक्टर मी आज जिवंत आहे ना ते फक्त या माझ्या मित्रामुळे. अच्छा. हो माझ्या आणि शिवाच्या लग्नाला तिचे घरचे तयार नव्हते. मग हा माझा भाऊ जाऊन स्वतः तिला घेऊन आला. फक्त घेऊन येताना 5व्या मजल्यावरून खाली उतरताना तिच्या घरच्यांना अच्छा केलं आणि खाली पडला. 1 महिना हॉस्पिटलमध्ये होता डॉक्टर. माझा भाऊ माझा दत्तू ये रे ये ना दत्तू. डॉक्टर गौऱ्या. हा काय ए गौऱ्या. बोल ना शिवा. ओ डॉक्टर हे काय आहे. डॉक्टर हे बघा ना. एक मिनिट. काय. डॉक्टर मला पण सांगा काय झालंय. रिपोर्ट बघा. वाचली पण. गोळ्या गोळ्या का टाकल्या. तुम्ही गोळ्या घ्या तुम्ही. डॉक्टर इकडे या. काय झालं डॉक्टर. काय झालं काय. मला वाटलंच होतं. काय म्हणजे लक्षणं दिसत होती. काय तुमच्या मित्राला एक मोठा आजार झाला. ए थांब ना पहिला आजार काय ऐक ना. काय आजार झालाय. अत्यंत दुर्मिळ आजार आहे हा. काय. त्या आजाराचं नाव आहे हा भ्रम आत्मधक्का स्थिती अकस्मात पात्र बदल. डॉक्टर मराठीत सांगा ना. अहो मराठीतच सांगितलं. हा कसं आहे एखादा मोठा अपघात होतो ना त्या अपघातानंतर आपल्या मनावर छोटासा का होईना परिणाम होतो. शपथ. आता हे आधीच एवढेसे आहेत. त्यांचं मन केवढं असेल. हे मन आहे. बापरे. डॉक्टर म्हणजे ते जे 5व्या मजल्यावरून पडले ना त्या अपघातामुळे त्यांच्या छोट्याशा मनावर खूप मोठा परिणाम झालाय. त्यामुळे ते कदाचित स्वतःला दुसरं कोणीतरी समजताय. दुसरं म्हणजे ए शिवा डार्लिंग ये ना. अब ये दूरी सह नहीं जाती. अरे तुझ्यासारखं बोलतोय. हा ना यार. म्हणजे हा स्वतःला गौरव समजतोय. 4 कानाखाली मारल्या ना लगेच जाग्यावर येईल हा. माझ्या समोर तुला डार्लिंग बोलतोय ह्याच्या तर नाही सर डॉक्टर हे काय डार्लिंग. असं करू नका. काय तुम्ही जर त्यांच्या मनाविरुद्ध वागलात ना तर त्यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. हो तर अहो माणूस क्षणात होत्याचा नव्हता होईल. नाही डॉक्टर नाही. खरं सांगतो. मग करा ना काय करायचं ते करा ना. इकडे या. कसं असतं मोरेजी. मानवी मन हे त्रिस्तरीय माठ असतं. सचेतन अचेतन अर्धचेतन. मला तर फक्त चेतना माहिती आहे. 3 चेतन कोण. यातल्या 2 गोळ्या देऊ. नको अरे पण डॉक्टर सांगा. डॉक्टर तुम्ही सांगा. त्रिस्तरीय माठ म्हणजे सचेतन अचेतन अर्धचेतन. अच्छा. हा माणूस परिस्थितीनुरूप या 3ही स्तरांमधून प्रवास करीत असतो. विहार करीत असतो. सध्या तुमचे मित्र अर्धचेतन अवस्थेत आहेत. त्यांची नेमकी मनोवस्था जाणून घेण्यासाठी आपल्याला अजून थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल आणि अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सगळ्या निरीक्षणांचा अभ्यास करावा लागेल. डॉक्टर खरं तर गोळ्या घ्यायची वेळ तुमची झाली आहे. अरे मला सोप्या भाषेत सांगा ना. एवढं कशाला सांगताय. अहो म्हणजे रुग्णाच्या होला हो द्यावा लागेल. होला हो. हो म्हणजे ते जे सांगतील ते सगळं ऐकावं लागेल मानावं लागेल. ते जे दाखवतील ते बघावं लागेल स्वीकारावं लागेल. ए माझी डार्लिंग ये ना माझ्याजवळ. डॉक्टर याला मी जागीच मारून लागू का आता. तुम्ही त्यांच्या मनाविरुद्ध वागलात तर कदाचित तेच होईल. म्हणजे त्यांच्या मनाला जरा जरी धक्का बसला ना त्यांचा जीव जाऊ शकतो. अरे पण नाही अरे शिवा पण. ए शिवा डार्लिंग ये ना माझ्याजवळ. अरे याला काय करू रे मी.
हो गौऱ्या डार्लिंग, आले मी तुझ्याजवळ. अरे डॉक्टर त्यांनी हात सोड रे. हात पकडला त्यांनी. शिवा आपण लग्न कधी करायचं? लग्नाचं म्हणतो डॉक्टर. तू बरा झालास की करूया लग्न? ए मी बरा आहे डॉक्टर, मी बरा आहे की नाही? हो 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 तुम्ही बरेच आहात. हो हो. दत्तूला विचार, दत्तू मी बरा आहे की नाही? तू हा ह्या बरं आहे बघ मी बरा आहे. मग आपण आत्ताच्या आत्ता इथे लग्न करूया. आत्ताच्या आता चालेल. हा ए येडी चालेल काय? नाही करायचं लग्न. दत्तू तुम्ही त्यांच्या मनाविरुद्ध वागताय बघा, त्यांचा त्रास व्हायला लागलाय. सॉरी करूया लग्न, आत्ताच्या आत्ता करूया लग्न. हा करूया लग्न. बस ना तू, आपण करूया लग्न. लगेच बरं वाटलं तुला? हा लग्न करूया ना. ज्युनियर डॉक्टर बने, हार घेऊन या. हार कसले मला सांगा. लग्नाचे. वा, तू हार घेऊन रेडीच होता? तुम्हाला सांगितलं ना, आम्ही अशा रुग्णांसाठी तत्पर असतो, सदैव तत्पर असतो. डॉक्टर आते होते. तुम्ही लग्न डॉक्टर माझ्या बायको सोबत. घाला हार घाला. ऐका, तुम्ही उगाच चिडचिड करू नका. ऐका, रुग्णाला त्याच्या कल्पनेच्या विश्वात मुक्तपणे विहार करू देऊया आपण. एकदा का त्याच्या मनोलहरींची आत्मतृप्ती झाली की तो चक्कर येऊन पडेल आणि पुन्हा पूर्वावस्थेत येईल. हे तात्पुरतं आहे म्हटलं ना तुम्हाला. एकदा आत्मतृप्ती झाली की सगळं थांबेल. तात्पुरतं आहे. घाला. आपलं लग्न झालं. डॉक्टर एक रिक्वेस्ट होती डॉक्टर. काय? म्हणजे मला डिस्चार्ज मिळेपर्यंत माझ्या बायकोला इथे एक दुसरी खाट टाकून दे ना. याच्या तर ना याला खाट कशाला पाहिजे? कल्पनेच्या विश्वात विहार करू द्या. तात्पुरतं आहे हे. खाट मागते तात्पुरतं आहे का? शिवा दत्तू आपण हनीमूनला कुठे जायचं? हे बघा हनीमूनला जायचं म्हणतो. याला सांगा ना यार. जातोय तो जाऊ दे, आपण बघूया कुठपर्यंत जातोय. ऐका अरे डॉक्टर, तुला माहितीये मी आपल्या मुलांची नावं पण ठरवली. तर मुलगा झाला. हे बघा कुठपर्यंत किती पुढे गेला बघा तो. त्याच्या मनाविरुद्ध जाऊ नका, नाही तर त्याचा जीव गमावून बसाल. अरे पण माझी बायको चालली आहे ना. शिवा ऐक ना, मी तुझ्या कानात एक गंमत सांगू? ज्याला कानात काय गंमत सांगायची? काय नाही सांगायचं, मी तुम्हाला सांगतो बघा. त्रिस्तरीय माठ असतो मानवी मन, म्हणजे त्रिस्तरीय माठ. अरे तुझ्या माठाला गेला तडा. नाग्या तू 2 शेड्यूल नव्हता ना, बरं होतं मरणा कुठेतरी जाऊन. आता मला अडवायचं ना. हे तू गौरव आहेस ना? हा नाही, पुढच्या शेड्यूललाही दुसऱ्या बरोबर पळून गेली ना तर नाव लावणार ना गौरव मोरे म्हणून. हा तुम्हाला लग्न करायचं आहे का? आता तुला दाखवतो लग्न कसं असते ते. एक मिनिट. हा अकस्मात पात्र बदल जाम इंटरेस्टिंग होता. धमाल परफॉर्मन्स. प्रसाद दा. वा फार भन्नाट कॉन्सेप्ट होती. वरवर बघता क्षणी जरी ते सोपं वाटलं तरी ते परफॉर्म करायला खूप अवघड होतं. स्वतःचं नाव दत्तू असताना कन्सिस्टंटली दुसऱ्याला दत्तू हाक मारणं, हे दत्तू तुझ्यासाठी खूप अवघड होतं, पण तू ते फार उत्तम निभावलंस. फार मजा आली. गौऱ्या, शिवा फार मस्त. ओंकार, खरं तर या मंचाचा त्रिस्तरीय माठ तू आहेस. खालच्या स्तरामध्ये तुझा तात्या आहे, मधल्या स्तरामध्ये तुझा मामा आहे आणि वरच्या स्तरामध्ये तुझा आगा आई आहे. असा एक त्रिस्तरीय माठ तूच आहेस. आणि त्या माठातनं जेवढ्या क्लुप्त्या आणि कल्पना तू काढतोयस त्या प्रत्येक युक्तीची मजाच येते दिवसेंदिवस. आणि प्रत्येक कॅरेक्टर कसं वेगळं होईल याचा तू फार जाणीवपूर्वक विचार करतोयस आणि तो प्रयत्न फार आल्हाददायक आहे. मला फार मजा येते. वंडरफुल. क्या बात. ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू. मंडळी, सर्वोत्कृष्ट हास्यवीर असं पारितोषिक पटकावलेले आपले हास्यरथी आता मंचावर येणार आहेत एका एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याकरता. चला तर बघूया एक धमाल पारितोषिक वितरण समारंभ. बापरे गुच्चू बडा. हे सावत्यात तुझ्या सांगायला एंट्री देणार नाही पुढच्या वर्षी मी. किती दांगडो करताय तुम्ही? सॉरी. परीक्षक आलेले आहेत, काही शिस्त आहे का नाही झाली? मी पडदा टाकून देईन बरं का. एकदम शांत. जाऊ द्या. ओ श्याम भाऊ, श्याम भाऊ.
श्याम भाऊ श्याम भाऊ श्याम भाऊ श्याम भाऊ तिकडे जाऊन बसा श्याम भाऊ महाजकरंडक वर्ष 90 आणि आता पुढची महत्वाची पारितोषिक. ही पारितोषिक आपले जे परीक्षक आहेत त्यांच्या हस्ते जाहीर होतील आणि त्यांच्याच हस्ते प्रदान करण्यात येतील. मला गैर आनंद आहे बुवा की असे परीक्षक आपल्याला लाभले. एवढं गेली कित्येक वर्ष ते रंगभूमीची सेवा करून राहिलेले आहेत. बस झालं म्हणावं, आता आम्हाला काम करू द्या. तू अडक्या सर काय ना म्हणजे एकांकिका झाली ना लगेच त्यांचा ताण हलका होऊन गेला. अरे झाला की नाही हलका. पण सर तुम्हाला सांगतो एकांकिकेच्या आधी विंगेत बघायला पाहिजे होतं त्यांना. नको नको तिथून बुडबुडी येत होती त्यांच्या. येत होते की नाही होत होते रे. हा तर आता मी पंढरीनाथ कांबळे सरांना विनंती करतो की सर्वोत्कृष्ट नेपथ्य आणि सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना ही बक्षिसं त्यांनी जाहीर करावीत आणि प्रदान करावीत. बुवा नाही मी काय म्हणतोय ह्यांका पण बोलवा ना, म्हणजे ह्यांची कारकीर्द पण जरा मोठी आहे. आणि आम्ही ह्यो जो निकाल आहे ना तो असं एकमताने घेतलेला. एकमताने म्हणजे कसं एकट्या ह्यांच्या मताने सगळं ठरलेला झाला. हे काय नको ते सांगताय तुम्ही. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही ना. आपण एकत्र ठीक आहे आपण एकत्र मी प्रसाद खांडेकर सर तुम्ही जाहीर करा ते प्रदान करते. हो 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 थांबा. तर या तुम्ही बोला. नाही नाही तुम्ही प्रदान करा ते जाहीर करते. सर्वोत्कृष्ट नेपथ्य आणि प्रकाश योजना. सर्वोत्कृष्ट नेपथ्य आणि प्रकाश योजना सदर प्राइज डिक्लेअर करण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे. गोष्ट नको निकाल सांगा. भाऊ हे जे शेवटची एकांकिका झाली आम्ही अनब्रेकेबल संघाची माजुरडी चिमणी आणि उत्तेजित चित्ता ह्या एकांकिकेतली पोर आहेत काय. हो तो काय तो झुप्र पण दिसता आणि तो हाडको पण दोघे सगळे आहेत तिकडे. पण सर पोरांनी एकांकिका काय चोपली म्हणूनच कॉन्फिडन्स वाढलाय आता. पण बाळांनो हाच कॉन्फिडन्स घातक ठरू शकतो. हा मला गोष्ट म्हणजे तुमचेच 2 कौतुकाचे शब्द सांगायचे. कसं आहे नेपथ्य आणि प्रकाश योजना याचं एकत्रित पारितोषिक देण्यामागे एक कारण आहे. नेपथ्य आणि प्रकाश योजना यांचा समन्वय साधून जो रंगमंची अवकाश अपेक्षित होता तोच रंगमंच अवकाश रंगमंच परिणाम ह्या एकांकिकेने साधला. म्हणजे कसं आहे की तिथे नेपथ्यामध्ये त्या एका प्रसंगात जंगलाचं भासमय चित्र निर्माण होतं आणि अचानक तो सेट जाऊन तिथे एका पातळ पडद्याच्या साहाय्याने शॅडो प्लेमध्ये माजुरड्या चिमणीचं स्त्रीचं लाघवी रूप दिग्दर्शकाने दाखवलं. प्रकाश योजना करताना प्रकाश योजनाकाराने त्या शॅडो प्लेमध्ये त्या चिमणीचं स्त्रीचं लाघवी रूप स्वतःच्या वस्त्रांची लाडीकपणे खेळताना दाखवलं. हा प्रयोग अप्रतिम होता. हा लाजवाब होता. म्हणून आम्ही पारितोषिक देतोय. मंडळी हे प्रयोग करत राहा. अशा प्रयोगांनीच रंगभूमी समृद्ध होणार. अशाच प्रयोगांची सध्या रंगभूमीला गरज आहे. अशाच प्रयोगांनी रंगभूमी आपली पुढे जाईल. पुढे पुढे चला पुढे चला. तर मी जाहीर करतोय सर्वोत्कृष्ट नेपथ्य आणि सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना हे एकाच कलाकाराक मिळालेले आहेत आणि त्याचं नाव हा एकांकिका माची उची निखिल बने. बस
एक नंबर. सर आता मी जाहीर करतो, तुम्ही प्रदान करा सर. मग हा जय एकांकिका स्पर्धा वर्ष नव्हे. आणि पुढचं महत्वाचं पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट लेखक आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. आणि हे पारितोषिक जात आहे पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक एकाच व्यक्तीला जात आहे. एकांकिका माजुरी चिमणी आणि उत्तेजित चित्ता माचे आणि उची रोहित माने. हे काय लेखकाचा पेन. आणि डिरेक्टरचं काय? बांबू. लागा म्हणजे तुम्ही लेखकाच्या कन्सेप्टला डिरेक्टरचा बांबूच लावताय की? या बांबू इथे लागला हे घ्या. थँक्यू सर. आणि आता अतिशय महत्वाचा पुरस्कार म हा जो एकांकिका स्पर्धा वर्ष 9 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सई ताम्हणकर पुरस्कृत कैलासवासी दौलतराव स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार जातोय माजुरडी चिमणी चेतना भट. सर थांबा की सर मला चेतनाबद्दल 2 शब्द बोलायचे. मस्ती नाही बरं का. श्याम भाऊ आई शपथ ती माझी आवडती अभिनेत्री आहे. 2 शब्द सर प्लीज. बोला. चिव चिव. भलता दांगडो करतायत बरं का तुम्ही. अरे रंगभूमीचा मान ठेवा ना थोडासा. नटराजाचा एक पाय वर असतो, ध्यानात घ्या. तुमच्या कंबरड्यात लाद बसेल. हा भले भले आहेत ना त्यांच्या माज उतरलेले आहेत. नाही. इथले जे काही विनर आहेत ना ते आता स्पॉट बॉय म्हणून काम करतायत. ध्यानात ठेवा. आणि तू जो आहे ना झिपऱ्या तुला त्या स्टुडिओ मध्ये पण कोणी एंट्री देणार नाही. राहू दे राहू दे. कसं करतायत ते? श्याम भाऊ श्याम भाऊ श्याम भाऊ माफ करा. श्याम भाऊ श्याम भाऊ करा. फालतू कुठले. सॉरी. तर आता मग हा जे एकांकिका स्पर्धा वर्ष 9 पुढच्या महत्वाच्या पुरस्कार ज्याची आपण वाट बघतोय सर्वोत्कृष्ट अभिनेता विराज जगताप पुरस्कृत स्वर्गवासी कॅरेक्टर पुरस्कार. आणि हा पुरस्कार जातोय उत्तेजित चित्ता गौरव मोरे. उत्तेजित चित्ता. उत्तेजित चित्ता. हा चित्त जर तुझ्या एकांकिकेत दिसला ना नंतर तुला एंट्री देणार नाही मी. नाही. श्याम भाऊ काय करते? लगा उत्तेजित. हे चित्ता आहे. लगाई पिसायला कुत्र वाटते. बसून घ्या. उत्तेजित. आता सगळ्यात महत्वाचा पुरस्कार मग हा जे एकांकिका स्पर्धा वर्ष 9 सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम प्रसादोक पुरस्कृत कैलासवासी पार्टी स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातोय. आणि सर्वोत्कृष्ट एकांकिका आहे साधारणतः अंदाज आलाच असेल माजुरडी चिमणी आणि उत्तेजित चित्ता.
नाही देत जा. काय झालं सर? काय झालं प्रथम पारितोषिक नाही देत जा. सर? सॉरी सर, काय झालं? काय झालं सर? कोण म्हणतो देणार नाही? अरे मी म्हणतो देणार नाही. नाही देत जा. सर सॉरी ना सर. सॉरी ना. सर थोडं पोर एक्साइटमेंट मध्ये आहे ना, त्यामुळे ते. हा सर. अरे गटार तोंड्या गबस की, कशाला भाऊ म्हणतेस? मी कुठे काय केलं यार? आता गबस. मी काय केलं नाही. काय बोलू नको. नाही काय एकदम गबस. हा गप्प. नाही एक काम करा, परीक्षकांचा निर्णय अंतिम आहे ना, आम्हाला 5 मिनिटं द्या, आम्हाला निर्णय बदलायचा. प्रभावाला आपण पहिलं त्यांका देऊन टाक. सॉरी सर, असं नका करू. सॉरी सर. सर मी ना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सगळ्यांच्या वतीनं माफी मागते सर. ऐका काय सर. नॅशनल अवॉर्ड आहे? नॅशनल अवॉर्ड आहे. हा 2 गल्ली पुढची पण ह्या करंट ओळखत नाहीत. हा मोठी आणि मुळात संपूर्ण स्पर्धेत 2च अभिनेत्री होत्या, दुसरी तर एकदमच गैरगुजरी होती म्हणून तुला दिलं. कोण म्हणतो? मी म्हणतो देणार नाही. जा. नाही द्यायचं प्राईज. हो कांबळे, तुम्हाला द्यायचं प्राईज? नाही मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही जा म्हणतात. ए तू चित्त्या इथे उत्तेजित. सॉरी चुकून झालं ते. तुझ्यासारखा चित्ते आणि उत्तेजित नट मी आयुष्यात नाही पाहिलंय. तुझ्या एकट्यामुळे संपूर्ण संघाचं नुकसान होतं. तुला कळतंय? सॉरी सर. नाही देत जा. काय करायचं ते कर. सर सर जाऊ द्या ना सर. सर पोरं चुकले सर, एवढं नका ताणू तुम्ही. सॉरी सर. नाही सर, परत नाही म्हणतात ना ते होणार सर. सर. Sorry आयुष्यभर म्हणतात आम्ही सर. धडा लक्षात ठेवू सर. सॉरी सर. नाही प्रायश्चित्त तर मिळायला पाहिजे. काय झालं? एक काम करा, काय सर? आम्ही तुम्हाला सांघिक पारितोषिक देतो, याचं वैयक्तिक पारितोषिक परत करा. काय? याचं वैयक्तिक पारितोषिक परत करा, आम्ही तुम्हाला सांघिक पारितोषिक देतो. गौऱ्या देऊन टाक. इकडे देऊन टाक म्हणजे? इकडे देऊन टाक. काय देऊन टाक? मी कशाला देऊ? हा असं- एक मिनिट. अरे हा कुठला प्रकार आहे पण? हा माज उतरवण्याचा प्रकार आहे. याचं वैयक्तिक पारितोषिक परत द्या, आम्ही तुम्हाला सांघिक पारितोषिक देतो. तू देऊन टाक. दे ना, द्या यार. एक मिनिट. नाही, आपलं काय ठरलं होतं? काय वैयक्तिक प्राइस ते वैयक्तिक असेल, ते आपलं असेल. हा ह्याचं काही हिस्सेदारी नाही. मग मी कशाला देऊ? तू दे तुझं. सावत्या, तू दे. माझा काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे? मला मागितलंच नाही, तुला मागितलंय. नाही, माने तुमचं द्या. तुमचं दिलं तरी चालेल. तुमचं पारितोषिक परत द्या, आम्ही तुम्हाला सांघिक पारितोषिक देतो. सर, माझा काय संबंध आहे? मी लेखक दिग्दर्शक आहे सर. म्हणजे तू कॅप्टन ऑफ शिप आहे, तू सगळं हँडल केलं पाहिजेस नाही का? सर तुझं पारितोषिक परत दे. माझी काही चुकच नाही ना सर. हे काहीतरी बोललं मध्ये म्हणून झालंय सर. सर आधीच घरनं परमिशन मिळत नाही नाटकाला सर. हा त्यांना वाटतंय नाटक करायला गेलं म्हणजे वायाच गेलंय पोरग. आता हे पहिलं बक्षीस मिळालंय ना, आता घरी दाखवलं की अजून 1 वर्ष वाढवून मिळेल मला सर. नाही तर बसतोय आपलं बांगल्यात तिकडे जाऊन. सर प्लीज. सावत्या दे ना तुझं बक्षीस. काय प्रॉब्लेम आहे? सरांनी ऑप्शन दिलाय ना तुला. मी जर लेखक दिग्दर्शक असते ना, माझा प्राइस जबाबदारी घेऊन असं लगेच देऊन टाकलं असतं. कळलं का? चालेल द्या. तुमचं पारितोषिक परत द्या. दे रे आता. नाही हे शानपणा करतीस होय? मी काय आता लेखक दिग्दर्शक असते तर असं म्हटलं सर. ऐका, तुमच्या संघातलं कोणाचंही वैयक्तिक पारितोषिक परत द्या, आम्ही तुम्हाला सांघिक पारितोषिक देतो. आता ठरवा कोणाचं पारितोषिक द्यायचं. मी तर पुढे जाऊन म्हणतोय, तुमच्या औषधापाशी ज्या का कोणा बक्षीस मिळालं असत ना, ता तरी परत आणून द्या, आम्ही तुमका सांघिक बक्षीस या ना. बसरा, तुमचं काय सांगितलं ना मी. राग आहे आपलं. आलो. अरे आईचा फोन आलाय. नाही. पुढे झालं. हे बघ तुला 2 बक्षीस मिळाले, तू 1 दे. तू दे. हा, मी नाही देणार. दे. मी काय तर देणार? या बनेचं 1 बक्षीस परत घ्या. माझा एक बक्षीस का? काय सांगू का? खरं सांगू सर, तुम्ही याचं एवढं कौतुक केलं ना. जंगलाचा सेट लागला होता, तो नाही सावून तिकडे झोपडी वजा सेट आला, त्याने शॅडो प्ले केला. असं काही नव्हतंच सर आमच्या एकांकिकेत. यांनी जो जंगलाचा सेट लागला होता ना, तो चालू एकांकिकेत पडला. आणि नंतरचा जी एकांकिका होती, त्यांचा झोपडीचा जो सेट लागला होता ना, तिथे ठेवला होता. त्यात मी कपडे बदलत होते सर. त्याचं काही स्त्री रूप वगैरे चिमणीचं काही नव्हतं. सांगू सर, इतकी बद्द मागे फिरत होती. आता दे ना बदले. तरी तुमका सांगत होतंय खांडेकरांनू, तो फ्लॅट पडलो होतो. मी तुमका सांगतोय फ्लॅट पडलो होतो, तुम्ही ऐकणारच नाही. अर्धो तास माझो कान चावत होतास तुम्ही. काय तर म्हणे रंगमंची आविष्कार. ठीक आहे, ती झाली एक चूक. पण तुमच्यातलं कोण पारितोषिक परत देत ते सांगा. सर ठरलंय आमचं. ठरलं? गौऱ्या देतोय. गौऱ्या देईल. मी हा दे ना. दे गौऱ्या तू. ठीक आहे, देतो. दे, तू दे. मी फक्त ट्रॉफी देणार.
तू प्राइज मनी नाही देणार. काय पैसे कुठे गेलं? दत्तूला दिले. कशाला? क्वार्टर आणायला. वाईट नाही होय. वाईट आत्ता मिळालं बक्षीस लगेच पाठवलंच होय. मग काय करू? 2000ची नोट होती. दत्तूला म्हणलं जा घेऊन ये. हा आता काय पण करतो मला माहित नाही. तू दे आता. मला माहित नाही. 500 रुपये काढला तुला ग्रुप मधून मी. चल मी सोडला तुझा ग्रुप. कळलं काय? तू काय सोडला? तू काय सोडला? तू काय मी काम दिले तुला कळलं ना? भांडणं बंद करा, कंटाळा आलाय मला. मी पण ग्रुप सोडून जाते. बाद झालं तुमचं. काय संबंध आहे मध्ये? तू काय बोलते? नाही नाही तुम्ही 500 रुपये काढा. मी पण देणार. ग्रुप सोड आणि लाईट अजिबात करणार. एक मिनिट. काय नाव का तुमच्या ग्रुपचं? आम्ही अनब्रेकेबल. 5 मिनिटात ग्रुप तुटला तुमचा. अरे लाजा वाटलं पाहिजे रे तुम्हाला. ही रंगभूमी आहे ना, रंगभूमी हे संस्कार केंद्र आहे. कळलं का? इथे वारंवार जे प्रोत्साहन मिळतं ना ते विनम्रतेने स्वीकारायला शिका. एक गोष्ट लक्षात ठेवा, उन्माद आणि उत्साह यात फरक आहे. आणि ज्याला हा फरक कळला तो रंगकर्मी इथे टिकतो. तुम्हाला जर कळत नसेल तर घरी जा. तुमच्यासारख्या कलाकारांची रंगभूमीला गरज नाही. कळलं? इथे या. दे ते प्राइज. आयुष्यभर लक्षात ठेवा धडा. प्राइज घेताय ना, घोषणा कोण देणार? आता कसं वाटतंय? गार वाटतंय. अरे कोण म्हणतो देणार नाही? सॉरी सर, सॉरी सर. कोण म्हणतो देणार नाही? सॉरी सर, सॉरी. अरे कोण म्हणताय देणार क्या बात है, धमाकेदार परफॉर्मन्स, ब्रिलियंट कॉन्सेप्ट. बघा हा सरसे काय म्हणतायत. सई अत्यंत स्पेशल परफॉर्मन्स होता असं म्हणेन. मला असं वाटतं एकांकिका स्पर्धा हे एक फिलिंग आहे. माझी ॲक्टिंगची सुरुवात म्हणजे आपल्याला ॲक्टिंग करायचे हे रिअलायझेशन मला एकांकिका स्पर्धेतून मिळालं. त्यामुळे आज खूप दिवसांनी मी अशी खूप वर्ष मागे गेले आणि त्या मोमेंट्स कायम स्पेशल असतात. आणि तुमच्यासारखा वात्रटपणा केलेला कॉलेजमध्ये आठवतो, ते फिलिंग आठवतो. त्यामुळे हा परफॉर्मन्स खूपच स्पेशल होता माझ्यासाठी. टीमवर्क कडक होतं, अमेझिंग होतं. तिथे पण आमचं लक्ष तिथून पण हटलं नाही. फार सुंदर वातावरण निर्मिती केली होती आणि दोन्ही सर पण लाजवाब होते. मस्त, वंडरफुल. प्रसाद मला सगळ्यात महत्वाचं वाक्य वाटलं ते तुझं प्रसाद, की उत्साह आणि उन्माद याच्यात फरक असला पाहिजे आणि हा फरक प्रत्येक रंगकर्मीनी लक्षात घेऊनच वागलं पाहिजे. अत्यंत महत्वाचा मेसेज दिलास. वा वा वा, क्या बात, फॅन्टॅस्टिक. आय नो तुम्ही सगळे या स्टेजमधनं गेलेला आहात स्पर्धांच्या. तुमच्या सगळ्यांच्या ऑब्झर्वेशनला सलाम केला पाहिजे. कमाल ऑब्झर्वेशन, कमाल. आणि मला प्रामाणिकपणे असं वाटतं की टेलिव्हिजनच्या माध्यमातून मी या खुर्चीवर बसलोय का, किंवा चित्रपटाच्या माध्यमातून मला नॅशनल अवॉर्ड मिळालेला असो किंवा काही, ही सगळी त्या रंगभूमीची देण आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. मीही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी रंगभूमी हा आपल्या आयुष्याचा पाया आहे हे कधीही विसरता कामा नये. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा मेसेज तू दिलेला आहेस रंगभूमीचा. वंडरफुल, वंडरफुल. समोर बसलेल्या प्रेक्षकांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवून टाकूयात. मंडळी, सासू सुनेच्या शीतयुद्धात संसार चालवणारा नवरा आज आपल्या पत्नीला गाडी चालवायला शिकवतोय. बघूया तिथे काय घडतंय. आई पण आली आहे गाडीत बसलेली. ठीक आहे, असून की असं असं करा, असं करा. थांब, त्या दिसतायत. हा, इकडे घे. हा 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 हा, इकडे घे. बरं असं करूया. हा, यात आई नाहीये. वा वा, काय कमाल गेले यार हे 2 दिवस. आता गावी जाऊया आणि तिथून मुंबई, मग टेन्शन नाही. बाब्या, आलो 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 आलो. ऐक 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 ऐक, नमा नमा नमा, रस्ता मोकळा आहे. हा, मग 1 मिनिट, आई आहेत सोबत. तू ना कुठेच होतो मान्य पहाटेच्या. बावळेट, ऐक, रस्ता मोकळा आहे म्हणजे तू म्हणत होतीस ना ड्रायव्हिंग क्लासला गेले होते तेव्हा शेवटची गाडी चालवली होती, मग गाडीला हात पण नाही लावला. तूच नाही लावू दिलास.
मग जर चालव जा. काय गाडी चालव. नाही नाही आता कुठे मला प्रॅक्टिस नाहीये. काही होत नाही, चालव. प्रॅक्टिस चल. अगं खरंच चालव. पहाटेची वेळ आहे, रस्ता मोकळा आहे, ट्रॅफिक नाहीये. चालव चल. काय रे बाब्या, ओ किती उशीर लावलास? फोटो काढत होतो ना आई. चल. या कित्या खैसर बसला. मी तिला म्हंटल पहाटेची वेळ आहे ना, ट्रॅफिक नसतं, तिची पण प्रॅक्टिस होईल. हा काय चालव सुनबाई. बाब्या इतका बोलवतोय तर चालव ना. चालवते. बच्चू स्वामी बच्चू स्वामी बच्चू स्वामी. चालव चालव. हा मी चालव. चल नमस्कार. अहो गाडीला चावी दिल्यानंतर उजवीकडून डाव्या बाजूला ना. काय घरचा पत्ता शोधतीये? नाही नाही उजवीकडून डाव्या बाजूला. आठवत नाहीये. सोपं आहे. ABC. एक्सेलेटर, ब्रेक, क्लच. सॉरी मला जरा कन्फ्युजन झालं. सॉरी. ये बाय, तुका आठवता ना सगळा? माका काय वाटत नाही तसा म्हणून विचारला. आठवत नाही बाब्या. तू गाडी का चालू करून दे. बाकी थांबूचा माहिती आहे ना तुका? मला माहितीये सगळं. आई पटकन कोणी मध्ये येईल आता काय? आई कोणी मध्ये येणार नाही. सकाळची वेळ आहे, रस्ता मोकळा आहे. नाही रस्तो मोकळच असतो रे. यमाचो रेडो काय दिसत नाही ना. आई काय बोलतीयस तू सकाळी सकाळी? हे असं अशुभ बोल. काय रे म्हातारीचं जीव तुमच्यात अडकल्यांना. बाकी काय नाही. चालव घसून बाई चालव. हा चालव. जमात तुका चालव. काही टेन्शन घेऊ नको. चालव. मी चालवते. हो हँडब्रेक काढ. चल. ते इंडिकेटर आहे नमा. हँडब्रेक इथे असतो. काय करते नमा? सॉरी काय वाटत नाही का काय जमात असा. ए बाय बाब्या सांगता ना हँडपंप खेच खेच ना काय तो हँडपंप. ए आई आपली गाडी आहे का बावडी आहे? हँडपंप खेच काय हँडपंप खेच? हँडब्रेक म्हणतात त्याला. तास टाक कर ना. खाली करायचं. नीट नाप ना की. करते. चावी फिरव. हँडब्रेक काढलायस ना. आता सुरू कर. क्लच वर पाहिजे. ब्रेक पण धर. अर्धा क्लच सोडायचा, अर्धा क्लच, अर्धा ब्रेक. हळूहळू उचल 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 उचल. गुडघे फुटले आणि माझे बाय. आई काय नाटक कंपनीत कामाला होतीस? गाडी इथल्या इथे चालवून बंद झाली, तुझ्या गुडघ्यांना लागलं? बघा तर उगाच काहीतरी. काय करतेस ना मा? नाही माझ्या हळूहळू उचल ना. चल सुरू कर. बच्चू स्वामी. नमा व्यवस्थित चालवते. हळूहळू चालव. हळूहळू. आई तुम्ही काळजी करू नका. बच्चू स्वामी करेल तुझा दावा रे. बच्चू स्वामी करेल तुझा दावा रे. पडले संकटात आई पुढे बघ ना तो. अरे तुम्ही दोघी वेड्या आहात का आई? बच्चू स्वामी म्हणता म्हणता गोस्वामीचा बच्चू बोललीस तू. किती नजर ठेवलीस त्याच्यावर? थांब जरा. चालवतीये ती नीट आणि तू कशाला मागे वळून बघतीयस? मग त्यांना सांगा ना कानाशी बोलतायत त्या. बच्चू स्वामी. सायकलवाला उडवला असतास आता तू. वा क्या बात आहे ना. ये बात. बघ आला ना कॉन्फिडन्स. व्यवस्थित चालवतीयस तू. काही घाबरायची गरज नाही. अशीच गाडी चालवायला लागलीस तर पुढे एकटी फिरशील. फिर एकट्यानेच फिर. बाकी घरात करूक सासू ना. बाकी फिर एकट्यानेच फिर. बच्चू स्वामी. पुढे बघायचं. लक्ष नाही द्यायचं आपण. चल नमा. हळू 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 हळू. व्यवस्थित. हॅलो. हॅलो दामू. वासू बोलते. अलिबागसून निघाला होता. कधी पोचणार म्हणून काय विचारतस? तू तयारी करून ठेव. 4 दिवस लागतील. खूप होत. अरे नाही सून चालवता ना गाडी. नाही थोडा थांबते. नाही तर निघते पायी. नाही आपला गाठोडा घेऊन लवकर पोचीन ना. आणि जीवन पण पोचीन. चल गाडी धर. येते आई
काय गरज होती हे करायची आता? हा, कशाला फोन लावलास तू विनाकारण? चालवते ना ती व्यवस्थित गाडी, काय प्रॉब्लेम काय आई? नाही मी सांगितलं फोन करून, एवढा काय कॉन्फिडन्स घालवतो तसं नाही वाटत तू कशाला लक्ष देतेस ना? तू व्यवस्थित चालवतेस की नाही? चालवते, मग मला आता जमलंय. हळूहळू चालव, काय प्रॉब्लेम नाही, हळू चालव. बाब्या, ओ गाई, गाडी लय सोलो चालली आहे ना, मग फास्ट चालवू. एक मग काय करते ना? आपला काय करूच थैसर नाही, काय करूचा नाही ना, आपला थैसर जाऊन काय करूचा, महिनो लागू दे, हळू चालव. थैसर काय आपणाक नाही ना, म्हणजे नको ना पेटवू तिला. आहे तो कॉन्फिडन्स घालवा माझा. पोहोचवते तुम्हाला मग बरोबर. नमा शांत राहा, त्यांना शांत बसायला सांग ना. होईल शांत. तुला माहिती ना ती बडबडत असते. शांत राहा, व्यवस्थित चालवते, हळूहळू. बच्चू स्वामी करते तुझा दावा रे, थोडी स्लो कर. स्वामी करते तुझा दावा रे. लय सोलो चालवते रे गाडी. नाही पण चालू दे, तसे हिच्या घरातले पण लय सोलोच आहेत. म्हणजे पुढे चल, पुढे चल, वाढव स्पीड. यांना काय म्हणायचंय? स्पीड वाढव. यांची सासू काय पायलट होती काय? माझ्या घरातले स्लो आहेत म्हणजे. एक मिनिट, नमा गाडी का थांबवते? नमा थांब. हळू, एक मिनिट. कशाला नमा? एक मिनिट. अरे यार, उतर. उतर, तुम्ही उतरा आणि आई तुम्ही पण उतरा. खाली या, खाली या, बाहेर या. नाही माझ्या आता इगोवर आलंय, तुम्ही उतरा. ऐक ना, एक मिनिट. ह्यांना काय म्हणायचं, मी गाडी स्लो चालवते ना, एवढंच असेल तर तुम्ही स्वतः चालवा गाडी. या उतरा. ऐक इकडे उतरा, या उतरा. उतरा. नाही चालू दे ना गाडी. मगापासून पचर चालू आहे नुसती. हा, या बसा. थांबा तुम्ही, बस. अहो चालवा ना गाडी. चालवा. मी काय बोलले काय रे? मी फक्त बोलले सोलो चालवते, एवढा काय मनात राग भरून कशा घेतस, एवढा काय बोलले नाही ना मी. आता का नाही, आता चालू ना तुम्ही. आता तर माझ्या इगोवर आले आई. मगापासून बघते मागे नुसती तुमची बडबड चालू आहे. माझा आहे तो कॉन्फिडन्स घालवताय सगळा. आता तुम्ही बसा. एवढा किती कोरडतास ग? नाही बसा. मी काय बोललं काय? तू काय नाही बोललं? एवढा नाही बोललं. हा ठीक आहे, माझं पोरग शिकवा. एवढा शिकवता तर कोण पण शिकला असता. मग शिका ना तुम्ही. मी तेच सांगते, तुम्ही शिका. बसा. हा ठीक आहे. हा बसा. हा बसा. बसा. चालवण. आई, एवढा काय? आई तुला शिरताना नाकी नाही होतात, तू गाडी चालवणार नाही. एवढा बोलता मी काय बोललं काय? आई मी काय बोलले हिचं? ऐक, तू गाडी चालवायची काही गरज नाही. मी चालवते. माका शिकव. काय ओढूचा? हँडपंप कुठं? हँडपंप दाखव मला. हँडपंप ओढूचा ना, कुठं ओढूचा? माझं ऐक तुला. टेरिंग फिरूची. टेरिंग पण फिरवते. स्टेरिंग आई असं. आता काय करूचा हा? आता ते टेरिंग घेऊचा हा आणि चक्री करून त्या हँड पंपने तुमच्या मामा गाऊक जाऊचा हा पेनाक. निघा ना आता, उठा. वा. अतिशय स्लो अँड स्टडी असा हास्य प्रवास होता हा. मस्त. थँक्यू. हा सरसिक सई. मला या मंचावरच्या प्रत्येक कलाकाराचं कौतुक यासाठी वाटतं की कोणीही कुठल्याही भूमिकेला साकारायला घाबरत नाही. मी तुझ्यावरून बोलतेय वने. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मुली पण करतात, मुलं पण साकारतात. त्याचं वय काही असो किंवा काही जॉनर असो किंवा काही असो, आणि ही खूप जमेची बाजू आहे असं मला वाटतं. पृथ्वीक, तू जितके वेळेला आईने तुला हाक मारली तितक्या वेळेला तू ओ मध्ये जे व्हेरिएशन दिलंस ते फार कमाल होतं. नमा मस्त. वने आउटस्टँडिंग. फारच मजा आली. तुमच्यावर सदैव बच्चू स्वामींची कृपा असो, ह्याच तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, आजचा भाग इथेच थांबवत आहोत. आता भेटणार आहोत पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. काय मग नागपूरकर, काय म्हणते तब्येत पाणी? बाप्पा प्राजक्ते, गर्दी व्हाय का काय व्हाय बाप्पा? गर्दी नाही नव, याले प्रेम प्रेम हाय का हाय बाप्पा. वा मंडळी, टेन्शनच्या गारठ्याला हास्याची शेकोटी पेटवून पळवून लावायला घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.
न्यू इयर स्पेशल खासदार सांस्कृतिक महोत्सव. मंडळी, 2021 सरत आलंय आणि 2022 उंबरठ्यावर उभं आहे. सरत्या वर्षाला रामराम करूया आणि नव्या वर्षाचं जोरदार टाळ्यांनी जंगी स्वागत करूया. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मंडळी, बोलायला तर्री पोह्यासारखे झणझणीत आणि मनानी संत्रा बर्फीसारखे गोड असणाऱ्या तुम्हा सर्व नागपूरकरांचं मी प्रसाद ओक, मी सई ताम्हणकर आणि मी प्राजक्ता माळी आजच्या महाराष्ट्राची हास्य जत्रा न्यू इयर स्पेशल खासदार सांस्कृतिक महोत्सवात मनापासून स्वागत करतो. तुला सांगतो सई, प्राजक्ता, नागपूरमध्ये येणं म्हणजे ना सुख आहे, सुख. विचार का? अरे, इथल्या गुळगुळीत रस्त्यांवरनं फिरणं म्हणजे डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवाराला आमदारकी मिळाल्यासारखा फील येतो. आणि त्यात नागपूरकरांचं आयोजन, त्यांचं आदरातिथ्य, अगत्य बघून मला आमदार नाही, थेट खासदार झाल्यासारखं वाटायला लागलंय. काय सांगताय पशाजी? चला मग जायचं का दिल्लीला? अरे, नागपुरात असताना दिल्लीला जायची गरज काय? अरे, दिल्लीवाले फक्त घडवतात, पण नागपूरवाले काय घडल ते ठरवतात. काय नागपूरकर, बरोबर ना? पशाजी, तुम्हाला जसं खासदार झाल्यासारखं वाटतंय तसंच माझ्या सहित सर्व विनोदवीरांना माहेरी आल्यासारखं वाटतंय. कारण हास्य जत्रेचा विनोद आणि नागपूरकर यांच्यात एक साम्य आहे. तो कितीही थेट असला तरी निर्मळ आहे. सुरात रांगडेपणा असला तरी कुणालाही न बोचणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तो महाराष्ट्रात कार्यरत असला तरीही जगभर हवा करतो. खरंय. त्यामुळेच विनोदाच्या समृद्धी मार्गावर सुसाट पळणारी आमची ही हास्य जत्रेची बस सर्वप्रथम नागपुरात आल्याचा आम्हाला खूप खूप आनंद होतोय. मंडळी, महाराष्ट्राची हास्य जत्रा ही सबंध महाराष्ट्राची लाडकी असण्यामागचं कारण म्हणजे यात अख्खा महाराष्ट्र सामावलेला आहे. इथं ओंकार भोजने नावाचा मालवणी मसाला आहे, तसा श्याम राजपूत नावाचा खानदेशी तडका सुद्धा आहे. इथे रोहित मानेच्या रूपानं सातारी जोर आहे, तसाच आगरी झटका अरुण कदम सुद्धा आहे. फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आहे, तशीच कोळीवाड्याची रेखा वनिता खरात सुद्धा आहे. प्रसाद ओकांच्या खट्याळ मिश्किल शेरेबाजीच्या रूपात पुणेरी तिरकसपणा आहे. तसा सगळ्यांना सामावून घेणाऱ्या मुंबईप्रमाणे सर्व विनोदांना कवेत घेणारे समीर, प्रसाद, विशाखा आणि नम्रता सुद्धा आहेत. तर अशा या बहुरंगी बहुढंगी कलाकारांना घेऊन आम्ही तुमचं मनोरंजन करायला आज इथे सिद्ध झालेलो आहोत. आणि तुम्ही दिलेला हा अभूतपूर्व प्रतिसाद बघून आम्हाला खरंच खूप भरून आलाय. पण हा प्रतिसाद आमच्यापर्यंत टाळ्यांच्या स्वरूपात पोचू द्या. जोरदार टाळ्या. असं म्हणतात की मनमोकळं हसलं किंवा टाळ्या वाजवल्या की रक्ताभिसरण वाढून शरीरात ऊब निर्माण होते. त्यामुळे आता 25च्या ठिणगीवर टाळे आणि लाफ्टरची मस्त शेकोटी पेटू दे. वातावरणात हास्याची ऊब निर्माण होऊन थंडी पळून जाऊ दे. चला तर मग थंडीले देऊन धक्का सुरू करू ना बाप्पा. तुमच्या अटेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा न्यू इयर स्पेशल खासदार सांस्कृतिक महोत्सव. मंडळी, अस्सल वराठी भाषा बोलणाऱ्या घरातल्या एका मुलीचं लग्न होणार आहे पुण्याच्या मुलाशी, तेही नागपुरात. आता मुलीला बघण्याचा कार्यक्रम जर नागपुरात असेल तर त्या कार्यक्रमाला कांदे पोह्याचा नाही तर तर्री पोह्याचा कार्यक्रम म्हणावा लागेल, कारण तो तसा झणझणीत असणार याची आम्हाला खात्री आहे. तर तर्री पोह्यांसारखाच तिखट तर्रीबाज विनोदाचा तडका घेऊन तुमच्या समोर येत आहेत दादरचा अमोल बालेकर, ओंकार राऊत, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, कधी गोड कधी तिखट चेतना भट, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील. नमस्कार. या बसा बसा बसा. वा वा वा, बसा 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 बसा. पाणी घ्या, पाणी घ्या. पाणी घ्या. धन्यवाद. या पाणी घ्या. थँक्यू. हा. मग कहा झाला प्रवास?
काही तकलीफ बिकलीफ नाही झाली ना? नाही मग वांदा नाही. अजिबातच नाही आहो. तुमच्या नागपुरातले रस्ते म्हणजे अगदी गुळगुळीत. म्हणजे पहा रस्त्यात एकही खड्डा नाही का हो? म्हणजे काय इतके गुळगुळीत की मला वाटलं आता चाक सुद्धा घसरेल की काय. विनोद विनोद विनोद. चांगलं आहे. नमस्कार. नमस्कार. मी पृथ्वी ढवळीकर. हा माझा मुलगा ओंकार ढवळीकर. नमस्कार. आणि ही माझी पत्नी रसिका वेंगुर्लेकर. वेंगुर्लेकर? नाही, हिच्या आडनावात मी कधी ढवळाढवळ केली नाही म्हणून. विनोद विनोद विनोद. मी हेमंत पाटील. ही माई बायको चेतना पाटील. ही माई पोरगी शिवाली पाटील. आम्ही असा फालतूपणा करत नाही. म्हणजे ते जाऊ द्या. तुमचं संत्र्यासारखं गोड असणाऱ्या या नागपूर शहरात स्वागत आहे बा. धन्यवाद धन्यवाद. हा तर आपला म्हणजे माई पोट्टी तुमचा पोट्या दोघांच्या लग्न जुळव्याचा कार्यक्रम आपण ठेवला इकडे. नाही कार्यक्रम ठेवला म्हणजे काहीतरी गोंधळ होतोय तुमचा. काय झालं? आमचं ऑलरेडी ठरलंय मुंबईत. आपल्याला लग्न कसं करायचंय कुठे करायचंय हे ठरवायला आपण भेटलेलो आहोत. शिव जरा आमचं लग्न ऑलरेडी डन झालंय. आपलं फक्त अरेंजमेंट करायचे. प्लीज घाई करा. नाही खरंय ते खरंय. चांगलंय. नाही पण आता तुनं हाव म्हणलंय पण आता हा असा ढापण्या पोऱ्याला तू अशी लग्न करावं म्हणजे मला जरा पटून राहिलं ते. ढापण्या म्हणजे मला सांग आपल्या खानदानात कोणाला चष्मा आहे का? तुझ्या आजी आजोबांना तरी चष्मा होता का? जरा पहिली गोष्ट आपल्या घरात कोणी वाचायचं का? कोणी डोळ्याला ताण द्यायचं का? नाही ना. चष्मा कसं लागेल? असं ताटावर बसलं की जेवता असं झोपून जायचे आणि मग तिकडून उठायचे तिकडे जायचे चहा प्यायचे तोरस खायचे आणि खाटेवर झोपून जायचे. ताटावरनं खाटेवर ताटावरनं खाटेवर एवढंच तर केलं. कसं लागेल चष्मा द्यारा? ते बी बरोबर आहे. फावल्या वेळेत तिच्या भाषेला इस्त्री मारा एकदा. नाही कसं बोलते तू? माझ्या मुलाला ढापण्या म्हणते ते. चष्मा नाही, हा जो चष्मा आहे तो आमच्या कुटुंबातल्या विद्वत्तेचं लक्षण आहे. थँक्यू बाबा. जाऊ दे ना. काय तुम्ही बी बोलू राहिले? मला तर वाटतं ना सगळं चांगलं चालू राहिले आणि तुम्ही मध्ये झांगड गुत्ता करू राहिले. एक मिनिट. नाही हे नाही चालणार मला. एक मिनिट. अपशब्द मला चालणार नाही. अपशब्द नाही. पृथ्वीराव ते झांगड गुत्ता म्हणजे गुत्तागुत बुवा तंगडी नको बुवा असं त्यांचं म्हणणं. हा आणि तू नको ना बोलू बाई. मै बायको आहे ना नागपुरी नाहीये. नाहीये ना म्हणजे स्किट पुरतीच नागपुरी झाली ती. यांचा प्रॉब्लेम असतो. 4 शब्द येताना ते वाक्याच्या मध्ये असं घुसाळत राहते. आता काय या खासदार महोत्सवाला ह्या वर्षी बोलवलंय. पुढच्या वर्षी बोलवलंच पाहिजे बुवा म्हणून सगळा आत्ताच चालला. सगळे व्हेरिएशन आताच जाऊन या तेले. अरे नको ना बोलू बाई. एअरपोर्टवर सोडायला हेच गाडी देणार आहे आपल्याला. शांत बस जरशी तू. असं आहे बुवा. हेमंतराव मला काय वाटते विहीणबाईंना बोलू द्या. मला काय वाटते ना बाई नागपूरला येऊन मी पण थोडेसे नागपुरी बोललेले पाहिजेले. अरे बाप रे. मालवणीवर केलेल्या अत्याचारानंतर आता नागपूरची बारी. कशाला तुला कशाला बोलायचं आहे नागपुरी? छान वाटतं ना ते. काही गरज नाहीये. मुळात त्यांची भाषा ऐक फारच गमतीशीर भाषा आहे. मखापासून ते मले म्हणतायत. आता मले सांगा तुमच्या पुण्यामध्ये लेलेले लाला म्हणतील का? लीला लाला नाही ना. मग मी मलेले माला खाबर म्हणू. हे विदर्भाले असं म्हणजे येड्यातच काढता नेहमी. यांची भाषा मराठी आमची भाषा मराठीच नाही म्हणजे आम्ही येडेच आहे काय अर्थ आहे? हे बघा लक्षात घ्या काय आहे. लेले हे एक आडनाव आहे. मले हे एक सर्वनाम आहे. तुमची जी भाषा आहे ती प्रमाण भाषा नाहीये. तुम्ही जर प्रमाण भाषा बोललात तर तुम्हाला कळेल. काय प्रमाण भाषा म्हणजे यांले आपल्या भाषेची अडचण गिडचण आहेच बुवा. काही बी करा तिकडे. एच तुम्ही काय म्हणालात? अडचण गिडचण शब्द काय आहे? अडचण बिडचण. गिडचण या शब्दाला काय अर्थ आहे मला सांगा बरं. बिडचणले काय आहे सांगा मग. ऐका पृथ्वीराव गिडचणले बी अर्थ नाही आहे बिडचणले बी अर्थ नाही आहे. तुम्ही जे बोलताय त्याला बी अर्थ नाही. यांना जर कुडचण बी म्हणलं तर काही फरक पडाव नाही. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला गिडचण म्हणलं तर? तुम्ही अगदीच चुकीचं बोलत नाही अगदीच बरोबर सुद्धा बोलत नाही. हे प्रॉब्लेमच आहे. यांच्याकडे मराठी कशी दावणीलाच बांधेल राहते. आम्हाला येतात नाही बाबा मराठी. अन्यायच राहतो विदर्भावर नेहमी. जाऊ दे ना बे. अरे तू नवऱ्याला बे नको म्हणू ना. नाही बोलत का?
बाई तू गुच्चू बस, फक्त 15 मिनिटं काढ. तू रात्रीच्या जेवणाचे वांदे करशील. बाप्पा एअरपोर्टवर त्यांच्याच गाड्या आहेत. तू पायी पायी आम्ही गाडीत कसं दिशील ते. इकडे वळ, बोल नको. मले काय वाटते ना, म्हणजे अरे. असे बे न बोलते मले बोलेले असे वाटले. अरे आता काय कराल? हे बघा, या ज्या आहेत त्या आता एका वैदर्भीय माणसाच्या पत्नी आहेत, त्यामुळे त्या जो प्रयत्न करत आहेत तो किमान स्तुत्य आहेत. पण हिला का धाड भरली आज? ही का नागपुरी बोलतीये? म्हणजे तुम्ही नागपुरी बोलल्यानंतर, तुम्ही व्हेरिएशन दिल्यानंतर गडकरी साहेब काय स्वतः तुमच्या घराभोवतालचे रस्ते बांधणार आहेत का? अरे बोलून तर पहा, अर्ज करून तर पहा. गडकरी साहेब डायरेक्ट समृद्धी मार्ग घरावरूनच नेते तुमच्या फाळा. माणूस कवडा मोठा येतो. अरे काय चाललंय? डॅडा म्हणू का मी तुम्हाला? डॅडा ऐका ना, आपण इथे काय राजकारण व्याकरण ह्यावर बोलायला जमलोय का? नाही ना, माझं आणि शिवचं जे लग्न आहे त्याबद्दल बोला ना. म्हणजे मले काय वाटतं, सॉरी हा बाकी होता. जारा मी काय म्हणते, आपण लग्नाचं बोलतो, घाई घाई करा ना प्लीज. बाळा तू सांग ना, कुडी आणि कवा करायचं लग्न तू सांग मला. एक मिनिट, कुठे करायचं म्हणजे? लग्न हे पुण्यातच व्हायला हवं. स्थळ पुणे, तिथे काय होणे. हो ना. या काय भंपक म्हण आहे हे. पुणे तिथे काय होणे. आम्ही बी म्हणू नागपूर तिथे भरपूर. हे काय म्हण आहे काय? नाही, नागपूर तिथे भरपूर नाही. मी म्हणजे आहे भरपूर. पुण्यालाच काय एवढी ठेवली? आमच्या माणसं कसं काय येतील तिकडे? कसं काय म्हणजे? आम्ही घेऊन जाऊ. हे बघा, आमच्या पुण्यामध्ये एक छान विस्तीर्ण असा हॉल आहे. मुबलक जागा आहे. पुष्कळ लोक सामावतील. म्हणजे साधारण एक 150 लोक सामावतील एवढी जागा आहे. अगदी अगदी. आणि वराड्याने जर सामंजस्य दाखवलं तर 200 लोक असे खांद्याला खांदा लावून जेवतील सुद्धा. 150 लोक घ्या. 150 लोक तर आमच्याकडे मंडपवाले, केटरिंगवाले, फोटोग्राफर, डीजेवाले हेच होते. अबे काटून कुठून बी धरले तर 1000-1200 पुढे गेले नाही. 250-300 अलग समजावणं पडतं बाहेर. मग 1500 लोक तर धरूनच घ्या म्हणशी तुम्ही. 1000-1200-1500 तेवढे तर येतातच नव्हे. तू बोल. 5-6 हजार दिसले की क्रिएटिव्हिटी अशी बाहेर पडाली का तुझी? नकोच ना बोलू. जारा जेवणाचे वांदे, आता आमच्या सगळ्यांचे जेवणाचे वांदे करशील तू. येतात वय तिकडे बोल नको काय. जारा प्लीज मामा. काय नाही राहत. 1000-1500. हा मग अहो आमचा छोटासा वराड त्या सगळ्या गर्दीत हरवून जाईल. अबे हरवते खायले. तुम्ही पुणेकर लोक गर्दीत बी उठून दिसता म्हणे. आणि काय टेन्शन घेऊ नका. तुमच्या 100-150 मी स्लीपरच देतो ना. एक मिनिट, आमच्या वराडाला तुम्ही चप्पल मारणार मला नाही पटत. यायला समजतात नाही यार आपली भाषा. अरे शिल्पर म्हणजे शिल्पर बस करून देतो ना. 4 शिल्परा लावाल का लागते? अगं बाई, नाही तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण अहो आमचे एवढे नातेवाईकच नाही येतो. म्हणजे पहा, आमच्या यांना इनमीन 3 भाऊ. बरं. तर आम्ही प्रत्येक समारंभाला ना एक भावाला बोलवतो, तेही आलटून पलटून. या टायमाला सगळ्यालेच बलाई घ्या. तुमचे भाऊ, याचे भाऊ, याचे मित्र, याच्या मित्राचे बी भाऊ, बलाई घ्या सगळ्याले. एवढ्या लोकांना बोलवायची आवश्यकताच नाहीये. कशाला बोलवायचं? काही गरज नाही एवढ्या लोकांना बोलवायचं. बोलवायचं म्हणजे आम्ही त्यांच्या घरी जातात तर त्यांना बोलावणंच पडेल ना. धर्म आहे तो. तुम्ही खरंच तेवढ्या लोकांच्या घरी जाता? हा, आता जाणं पडतं. आम्ही माणसात राहतात. अच्छा. हा, काय टेन्शन नका घेऊ. आपण नागपूरमध्ये बार उडून टाकू. विषयच नाही. हा मग काय, नागपुरात लग्न करायचं? अगं म्हणजे डेस्टिनेशन वेडिंगच झालं. तुम्हाला सांगते, माझी ना कधीपासूनची इच्छा होती की एका तरी डेस्टिनेशन वेडिंगला उपस्थित राहायला पाहिजे. आता घरातलंच लग्न होत आहे म्हणजे माझी ती पण इच्छा पूर्ण होणार. अरे काय टेन्शन नका घेऊ. राजमाल करू नाही तर राणीकोठीच करून टाकू. फार मोठं आहे का ते? मोठं म्हणजे तुमच्या शनिवार वाड्याच्या पटांगणा एवढं मोठं आहे ते. बापरे, पण मग जमेल ना? होईल ना तिकडे सगळं? जमेल म्हणजे काय, गडकरी साहेब ओळखीचे आपले. विश्वास नाही बसत आहे. या इकडे इकडे. हे बा,
वा अरे बापरे सिद्ध करतो आपण. बस खाली बस. गडकरी साहेब तुम्हाला ओळखतात? हा मग अरे तुमच्यासारखा थोडी आहे. आमचं नागपूर म्हणजे गावच आहे. यांच्या पुण्यामध्ये गल्लीतला नगरसेवक एकमेकांना ओळखता नाही. आमच्या नागपूरमध्ये कसं आहे, आमदार खासदार पोऱ्याच्या बारशापासून तर मऱ्यापर्यंत सगळे कार्यक्रम अटेंड करते. मग जनसंपर्क कसा असा दांडगा राहते बाबा. हे काय ट्रक मध्ये भरून आणले का एका माणसा पाहिजे. बापरे एवढा मोठा जनसंपर्क म्हणजे फारच. म्हणजे आता या नागपुरात येऊन मले पण एकदा नागपुरी शैले पाहिजे बोलेले. बाप्पा अरे बापरे बाळा, मला वाटतं तुझ्या आईला संत्री अशी नाही अशी खायची आहे. नको बोलूस तू नागपुरी. हा शांत राहा जरा. हा पण मला खाण्यावरून आठवलेलं आहे. हा खाण्यावरून मला आठवलं की जेवणाचं कसं, जेवणाचं काय करायचं तुम्ही सांगा. काय काय आयटम ठेवायचे लगे. आमचा बेत ठरलेला असतो. काय बेत आहे? श्रीखंड पुरी असेल, बटाट्याची भाजी असेल, अळूचं फतफत असेल आणि सोबत वरण भात तूप आणि बरं का एक छोटस काउंटर लावू लहान मुलांसाठी दूध भाताचं. एवढेच? अबे याच्यापेक्षा जास्त पदार्थ तर आमचे गाईच्या पानात राहते. जेवणाला करायला लावते. हे काय पदार्थ आहे का? अरे हळदीच्या जेवणाला कसं पाहिजे, लाडू, मसाला भात, आलू वांग्याची भाजी, भजे आहे का ना, पुऱ्या आणलंय, पोळ्या आणलंय आहे का नाही. आणि लग्नाचं सांगते लग्नाच्या जेवणाला तर पुरणपोळी, रोटी, 3 प्रकारच्या भाज्या, 3 प्रकारचे भात, सगळ्या प्रकारचे पापड आणि ठेचाचं राहतेच ना बे. बापरे अहो यांनी बराच मोठा बेत आखलाय. खरंच खरंच फारच मोठा बेत आखलेला आहे. तुम्ही पहा काय असेल तर. बर बर. हा आणि अजून काही लागलं तर मला सांगा. हा पण मग एवढं आपण ठरवून टाकूया. एवढं ठरवून टाकू. हो ना. तुला काही हवंय? तुला काय हवंय? नाही आपण काही अजून चाट वगैरे. हा चाट मसाला. अरे काय विषय आहे का, आपण आहे ना गपचूपचा कॉर्नर लावून टाकू. अगं बाई लग्नामध्ये गपचूप कॉर्नरला जायचं. नाही नाही मला देखील पटलेलं नाहीये. नाही मला आवडलेलंच नाही. इथे माझ्या मुलाचं लग्न होतंय आणि मी माझ्या बायकोला. अरे गुपचूप म्हणजे इकडे पाणीपुरीला गपचूप म्हणतात. हो का? अय्यो म्हणजे पाणीपुरी बद्दल बोलत होते का? पाणीपुरी तर मला भयंकर आवडते बाई. आवडते ना. मग हाण्याची भैयाला सांगायचं भाऊ एकदम तर्री आहे ना असं कडक दे म्हणजे तिखा. मग त्याच्यानंतर 2-4 कोळल्या पुऱ्या हाण्याच्या झाल्या. ऐका ना डॅडा, तुम्ही ना हे सगळं ठरवा. आम्हाला खूप काम आहेत. आम्हाला प्री वेडिंग फोटोशूट आहे, परत आम्हाला डान्सची बिनची रिहर्सल करायची आहे. बरं डान्स करावं का तुम्ही? कोणत्या गाण्यावर कंबर हलवणार सांगा बरं. काय शब्द आहे हा, कंबर हलवणार? नाही बाबा राहू दे ना. आता आहे काय फरक पडतो? भाषा भाषेंमधला फरक आहे तो. काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे पण मग गाणं मी पसंत केलेलं आहे. हा रानात सांग कानात नाते आपुले. बाबा काय गाणे म्हणजे रानात जाऊन हे कानातच सांगणार आहे फक्त. अरे कानातच सांगणे तर घरात सांग आणि रानात गेला तर बबलून सांग. हे गाणं एवढा सोपं असतं ते. हे गाणं नसणार आहे डॅडा. हे गाणं नसणार आहे. मग कोणतं गाणं आमचं ठरलंय? शिव या आम सो सॉरी आमचं ऍक्च्युली गाणं ठरलंय. स्टेप्स सुद्धा बसवून झाले आहेत. आम्ही करून दाखवू का? प्लीज ओंकी आपण करून दाखवूया. त्याला ओंकी ना इतकं भारी गातो. प्लीज गाणं. हा घेतो. अरे मुळात हे गाणं होतं का? तो गाणं म्हटलं रडला का तळलावला तेच समजलं नाही मला. ठीक आहे मला चालणार आहे. एक मिनिट यांचा व्हिडिओच पाहायचा नाही मला चालणार आहे. हे गाणं तर हे गाणं तुमचं गाणं ठरलेलं आहे. आता आम्ही पुढे विधी काय करायचे आहेत, प्रथा काय असणार आहे, देवाणघेवाण काय असणार आहे त्याच्याबद्दल बोलून घेतो. बसा. देवाणघेवाण्याचा काही विषय नाहीये. तुम्ही बसा. हिचे 10 भाऊ आहे, माझ्या 6 बहिणी आहे. ते येतील, त्यांचं सगळं आहेर पाणी सगळं करायचं. नवरदेवचा खर्च मी करीन, नवरीचा खर्च तुम्ही करा. नवरदेव नवरी ठीक आहे. 10 भाऊ 6 बहिणी 16 जण. त्यांचे कपडे मी घ्यायचं. माझं काय कपड्याचं दुकान आहे. अरे मग काय फरक पडतो? इतक्या लोकांना मला नाही जमत. नाही काम करायचं तुम्ही करा. तुम्ही 2 भाऊ बोलवा, अर्धी बहीण बोलवा, मला चालेल. अर्धी बहीण म्हणजे हे काय सेल आहे का? नाही बाई पोरीची बाजू पडते. थांबा. तुम्ही थांबा.
तुम्ही काही करू नका प्लीज. तुम्ही ना पुणे आणि नागपूरच्या मध्ये कुठेतरी या आणि हे सगळे वाद घाला. आम्ही मुंबईत जातो आणि रजिस्टर मॅरेज करतो. चल ग चल तू. अरे मंडळी, सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे आणि मालिकांच्या विश्वात नुकतंच गाजलेलं लग्न म्हणजे अजूनही बरसात आहे मालिकेतील मीरा आणि आदिराजचं लग्न. आता लग्नानंतर आपल्यात आप्तस्वकीयांचा आशीर्वाद घेण्याच्या निमित्तानं सून मिरवायची पद्धत आहेच. त्या परंपरेचा मान ठेवत मीरा आणि आदिराज तुम्हाला आज प्रत्यक्ष भेटायला आलेत. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मीरा देसाई अर्थात आपल्या सहज अभिनयानं सर्वांचं मन जिंकणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि आदिराज अर्थात तरुणींच्या दिलाची धडकन उमेश कामत यांचं. मीरा, आदिराज, तुमचं या खासदार सांस्कृतिक महोत्सवात मनापासून स्वागत. थँक्यू मनापासून थँक्यू. बरं मीरा, आदिराज, फायनली मोठ्या वियोगानंतर तुमचं लग्न झालं, कसं वाटतंय? नागपूरच्या गुलाबी थंडीविषयी इतकं ऐकलं होतं, लग्न झाल्या झाल्या आम्हाला दोघांना इकडे यायला मिळेल या थंडीत असं वाटलं नव्हतं. सो मीरा आणि आदिराज या थंडीचा पुरेपूर उपभोग घेत आहेत आणि अत्यंत रोमॅन्टिक नागपूरकरांसमोर आम्हाला इकडे यायला मिळत आहे, त्यांना भेटायला मिळत आहे. खूप छान वाटतंय, कारण जवळपास 10-12 वर्षांची तपश्चर्या होती दोघांची. लग्न होणार कधी होणार, कसं होणार, भेटतोय नाही भेटतोय असं करत करत फायनली ते लग्न लागलं आणि आता आम्ही एकत्र आहोत. आदिराज, नाही खरंच तपश्चर्या काय असतं ते कळलं आणि खूप आनंद झाला जेव्हा मनासारखी गोष्ट घडते. त्यामुळे आदिराजचं मीरावर खरंच मनापासून प्रेम होतं आणि ते लग्न पार पडलं याचा आनंद आहे. तुम्ही जोपर्यंत सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता अजूनही बरसात आहे ही मालिका पाहाल, आदिराज आणि मीरावरती प्रेम कराल, तितकेच आदिराज आणि मीरा एकत्र असणार आहेत आणि ते तितकेच एकत्र राहतील शेवटपर्यंत आणि ही प्रेमाची बरसात अशीच राहील सुरू. तथास्तु. मीरा, आदिराज, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. महाराष्ट्राची हास्य जत्राच्या संपूर्ण टीमकडून तुमच्या भावी संसारासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. जोरदार टाळ्या उंचावले. आणि मंडळी, आता तुम्हाला इथे भेटायला येणार आहे एक ऑरेंज क्वीन, जिची मुलाखत घेणार आहे कॉमेडीचा किंग अर्थात तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि जिची अन्यत्र कुठेही नाही शाखा अशी सुभेदारांची विशाखा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. रसिको, तुम्हाला कल्पनाच आहे, या मंचावर आम्ही विविध मान्यवरांना बोलवतो आणि आम्ही त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज आपल्या या मंचावर येणार आहेत ज्यांनी संत्र्याच्या बिझनेसमध्ये खूप यश मिळवलेलं आहे अशा विशाखाताई मुंगी. एकदा जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया. विशाखाताई मुंगी, नमस्कार. नमस्कार. वा. खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच. ताई, आमच्या या छोट्याशा मंचावर तुम्ही आलेला आहात, मी तुमचे कसे आभार मानू मला कळत नाही. ताई, 2 ओळी मी तुमच्यासाठी खास लिहिलेल्या आहेत. हो का? मी स्वतः स्वरचित आहेत. मी वाचून दाखवतो. प्लीज. येस, थँक्यू. नागपूरच्या थंड हवेत झालं काळीज हट्टी. वा, रोमॅन्टिक ओळ आहे. नागपूरच्या थंड हवेत झालं काळीज हट्टी, वाटलं होतं येईल मुंगी, आला हत्ती. सॉरी मी परत घेतो. वाटलं होतं येईल मुंगी पण आली मट्टी.
सॉरी एक काय हे अक्षरच लागत नाही माझं, चष्मा राहिलाय माझा. ऐका ऐका फार सुंदर करता कविता. थँक्यू. पण न चार चौघात करू नका. का 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 सुजाल. वराडी ठेचा माहितीये का तुम्हाला? वराडी ठेचा माहितीये ना. ठेचले झालं. येस आय एम रिअली व्हेरी सॉरी. Yes. मला आश्चर्य वाटलं तुम्ही दारातून आलात, खरं तर फटेतून यायला पाहिजे तुम्ही. सॉरी मी असे विनोद नेहमीच मारत असतो. माझ्या कार्यक्रमाचं टेन्शन कमी व्हावं यासाठी प्लीज हवं ह्याच्यावर हे करा. काय 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 करू? हवं ह्याच्यावर प्लीज हॅव अ सीट. अच्छा प्लीज ह्याच्यावर. थँक्यू. येस रसिको हो, ताई सोफ्यावर बसलेले आहेत. आपण सगळ्यांनी 2 मिनिटं उठून सोफ्याला श्रद्धांजली वाहूया. आता हा सोफा आता मुंगी एवढाही आवाज करणार नाही. हे असे विनोद. ऐका ना तुम्हाला हे असे फुटकळ विनोद करायचे होते म्हणून तुम्ही माझं आडनाव मुंगी ठेवलेत ना. बरोबर ओळखलं तुम्ही. लव्वाड. हे तयार माझे. सॉरी असं आपण मुलाखतीला सुरुवात करायची. येस 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 येस. तर मुंगीताई इकडे आलेल्या आहात. आज तुम्हाला सगळे लोक तुम्हाला ऑरेंज क्वीन म्हणून ओळखतात. ओनली ऑरेंजेस नावाचा एक ब्रँड आहे, त्याचे तुम्ही हे आहात, सुर्वे आहात, हे सर्व तुम्ही आहात किंवा आवरा शब्दांचा पसारा आवरा. सर्वे हे तुम्ही त्या याचे सर्वे आहात. तर 3 वर्षाची एक शेंबडी पोर तर ही बाई, प्रवास कसा झाला? चौगुले मी तुमच्या पाळणाघरात होते का लहानपणी? नाही. मला शेंबडी वगैरे काय म्हणताय लगेच? लहानपणी बेसिकली सगळे तसेच असतात. मी तर केवढा होतो, परवापर्यंत होतो. म्हणजे पण मी का असेन? हमरो को ऐसा लगता है कि भाई बच्चा है तो हमरो को ऐसा है, हमरो को ये नहीं है कि नाक का भरना है तो हमरो को ऐसा है. आणि मी वेगळा प्रश्न विचारतो, वेगळ्या पद्धतीने विचारतो की एक 3 वर्षाची चेंज पुढे आहे. एक 3 वर्षाची नसलेली मुलगी ते ही एवढी मोठी हे म्हणजे एवढ्या मोठ्या यश मिळवलेली बाई, हा प्रवास तुम्ही कसा सांगाल? वेल नमस्कार एवढंच सांगाल ह्याच्यावर? एवढा प्रवास भत्ता दिला ही बाई इकडे येऊन नमस्कार. आता चालणार तुम्ही? थांबा ना जरा, ती कानाची भोक बुजली ती जरा उघडा ना, नाही तर मुंगीसारखी आज शिरी नाही चावे ना. येस आय गॉट इट. येस येस. तर नमस्कार मंडळी, मी विशाखा मुंगी. ओनली ऑरेंजेस ही माझी जगप्रसिद्ध कंपनी, त्याची मी मालकीण आहे. ऑरेंजेसच्या अनेक बाय प्रोडक्ट्स आम्ही करतो. संत्र्याची बर्फी, जॅम, ज्यूस, सरबते असे गेली 18 वर्ष निर्मिती आणि विक्रीच्या क्षेत्रात आम्ही काम करत आहोत. मेरी शेरनी आहे, क्या बात आहे. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. म्हणजे साधारणतः संत्र्याच्या टोपल्यापासून आम्ही सुरुवात केली. त्या आज आमच्या 5 फूड फॅक्टरीज आहेत. अपार मेहनत केली यासाठी, जिद्द लागते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला लहानपणापासूनच ना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. माझ्या बाबांना सुद्धा काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. सेम आहे, म्हणजे जुळलं म्हणून मी एक विषय काढला. माझ्या बाबांना पण वेगळं करायची इच्छा होती, म्हणून मग त्यांनी मला जन्म दिला. आणि मग त्यांनी माझं नाव, पाळण्यातलं नाव वेगळं ठेवलं. मग मला एक भाऊ झाला, त्याचं आगळा ठेवलं. मग चाळीत आमची आगळा वेगळा अशी जोडी खूप प्रसिद्ध होती. बाबांचं स्वतःचं नाव बगळा, त्यामुळे आगळा वेगळा बगळा असे आम्ही तिघे एकत्र फिरलो की चाळीतून तो आगळा वेगळा बगळा असे लोक म्हणायचे. आणि आईचं नाव काय होतं? टिटवी. आई आणि बाबांचं इंटरकास्ट मॅरेज झालं, त्या जातीतलं नव्हते. टिटवी केली त्यांनी. त्यांचं प्रेमविवाह म्हणून त्यांनी उडून जाऊन लग्न केलं, पळून जाऊन लग्न केलं. ऐका ना, वायफळ बडबडताय तुम्ही. सॉरी आय सिन्सिअरली आपलं बुवा असं असतं. काय शब्द आहे इंग्लिश मधला, आपले असं काहीतरी आहे. अपोलोजाइज. येस आय सिन्सिअरली, मनापासून तुम्हाला मी अपोलोजाइज करतो. हा, तर मी माझ्याबद्दल सांगतो. येस तुमच्याबद्दल सांगत होतो. तर अशा पद्धतीने आम्ही संत्र्याची फॅक्टरी सुरू केली. वा. मला अजून आठवतं की माझ्या बाबांच्या संत्र्याच्या बागा होत्या आणि मी लहानपणी अक्षरशः संत्र्यांवर लोळायचे. वा वा वा. मग संत्र्यांचा ज्यूस तिथेच होत असणार. एक मला आठवतं की नाही बरोबर आहे, माझे बाबा संत्री विकायचे. संत्री विकायचे लहानपणी. मला आठवतंय माझे बाबा संत्री चोरायचे. अख्ख्या चाळीत त्यांना संत्री चोर म्हणून हाक मारली जायची, ते पण ओ द्यायचे. मला आठवतं मी शाळेत जाताना ते असे यायचे आणि मला ना त्या संत्रीवाल्याच्या समोर असं उभे करायचे. हळू मागून हात घालायचे आणि संत्रा काढायचं माझ्या दप्तरात टाकायचे.
अनेक वेळेला त्या संत्रेवाल्यांनी पकडलंय, मला खूप दूध धुतलंय, घरी गेल्यावर बाबांनी मला धुतलंय. एवढं संत्र नीट सांभाळता येत नाही का? तुम्ही ही सगळी माहिती का सांगताय मला? नाही तसं नाही, तुम्हाला बाहेर गेल्यावर कोणी विचारलं बाबा समीर चौगले यांच्या बाबांची माहिती काय आहे, तुम्हाला आली पाहिजे. उद्या तुम्ही मग फोन घ्या, समीर चौगले फोन करा, मी पण ॲटिट्यूड मध्ये. मुळात मला रस्त्यात थांबून तुमच्या बाबांबद्दल काय विचारेल कोणी? तुमचे बाबा काय ऐतिहासिक पात्र आहे कुठलं? का अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत? कोण आहेत माझे बाबा? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष? वॉचमन नाही करणार कोण त्याला? एक नंबर होपलेस माणूस, हॅट्स ऑफ आहे त्याला. क्या बात आहे. आता तुमच्यासारख्या माणसाला जन्म दिला म्हणजे होपलेसच असणार नाही का? ऑब्विसली आहे, अगदीच आहे. एनिवे आपण आपल्या माझ्या माहितीबद्दल. येस येस ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स. तर मी ते सांगत होते, माझे बाबा संत्रे विकायचे. बरं 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 बरं. आणि मग त्याच्यातूनच मी प्रेरणा घेतली. बरं बरं बरं. लहानपणापासून त्यांची सगळी शेती मी बघितलेली आहे. बरं बरं बरं. आणि मला आनंद होतो सांगायला की आज आमच्या 5 फूड फॅक्टरीज आहेत. क्या बात आहे. पण मग तुम्हाला कलिंगड वुमन असं का म्हणतात लोक? कलिंगड वुमन का म्हणतात? एक मिनिट, मला कलिंगड वुमन म्हणून कोणी अरे यार, कलिंगड वुमन म्हणतात. एक मिनिट, मला ऑरेंज वुमन म्हणतात. ऑरेंज. काय झालं? तुमचा चेहरा बघितलं की कलिंगडच येतो. वाटेल ते बडबडलं तर प्लीज प्लीज प्लीज. तर अथक प्रयत्नांनी आम्ही ह्या कंपनीज उभारल्या. मला आठवतं की लहानपणी मी बाबांच्या शेतात जायचे, शेताची काळजी घ्यायचे. म्हणजे कुठली रासायनिक खतं वापरतात, काय पद्धतीने फवारणी केली जाते, कीटकनाशक काय वापरतात, या सगळ्याची खात्र जमा केली. आणि मग त्या पद्धतीने शेतीची सगळी माहिती केली. अच्छा. आणि मग त्याप्रमाणे मी माझा व्यवसाय सुरू केला. वा 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 वा. पण त्यांचं शेतीतच फक्त होतं की सेल्स मध्ये? सांगते, माझे बाबा ना अत्यंत हुशार होते. म्हणजे ना ते कस्टमरला कायम असे घट्ट पकडून ठेवायचे. म्हणजे त्यांचं चारित्र्य चांगलं नव्हतं? कस्टमर आला की अरे तसं नाही रे, जिव्हाळ्याचे संबंध होते, कनेक्टिव्हिटी चांगली ठेवायची. अच्छा, जिव्हाळ्याचे संबंध होते. येस येस येस. ऍक्च्युली माझ्या बाबांचे सुद्धा संत्र्याचा बिझनेस होता. त्यांचे कारण चोरलेली संत्री आम्ही विकायचो ना, त्याचा पण त्यांचा बिझनेस होता. तर त्यांचे पण एका कस्टमरशी फार जिव्हाळ्याचे संबंध असायचे. तो कस्टमर रोज यायचा ऑलमोस्ट आणि संत्री विकत घेऊन जायचा. तो एका नाटकात स्त्री पार्ट भूमिका करायचा, पुरुष. प्रयोगाच्या आधी यायचा, संत्री घेऊन जायचा. काय त्या संत्र्याचं करायचं लक्षात नाही मला, पण हे इंटरेस्टिंग होतं. त्यांचे तसे जिव्हाळीचे संबंध होते. म्हणजे तर मंडळी सांगत होते मी रसिक हो, संत्र्याबद्दल ही सगळी शेतीची माहिती मी केली आणि आमचा व्यवसाय पुढे नेला. मुख्य काय व्हायचं म्हणजे बाबा संत्री विकायचे आणि हवा तसा बाजारभाव मिळायचा नाही. लहानपणी मी बघायचे उत्पन्न चांगलं असायचं पण बाजारभाव चांगला मिळायचा नाही. मग अनेकदा नुकसान व्हायचं आणि याचं मला वाईट वाटायचं की म्हटलं नाही, वर्षभर संत्री टिकतील असं काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. मग मी वेगवेगळे बाय प्रोडक्ट्स केले, ज्युसेस, जॅम, सरबत अशी सगळी प्रोडक्ट्स आम्ही केली. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की या सगळ्याचा अभ्यास मी वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन केला. येस. म्हणजे मी लंडनला गेले, मी युरोपला गेले आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की जरी बाजारभाव कमी मिळाला आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तरी ती सगळी संत्री माझ्या कंपनीत येऊन विकतात. आणि ती सगळी मी माझ्या व्यवसायासाठी वापरते आणि बायो प्रोडक्टची निर्मिती करते. त्यामुळे आज माझं नाव सगळ्या जगभर झालेलं आहे. वा वा वा. म्हणजे आज तुम्हाला ऑरेंज क्वीन म्हणून लोक ओळखतात. हा, म्हणजे पूर्वी माझ्या बाबांना ऑरेंज मॅन म्हणायचे. ऑरेंज मॅन? येस. माझ्या आईला ऑरेंज गर्ल म्हणायचे. अरे बापरे. ऑरेंज वुमन म्हणजे ऑरेंज क्वीन, ऑरेंज मॅन, ऑरेंज गर्ल. तुमच्यावर तर ॲव्हेंजर काढायला पाहिजे. जबरदस्त आहे. ऍक्च्युली माझ्या बाबांना पण, माझे बाबा समोर आले की पण हे म्हणायचे लोक, बेवडा मॅन. बेवडा मॅन रोज मारून पडलेले असायचं ना. आई आली की पिंटाक मॅन असं म्हणायचे. मी गेलो की चल निकल एवढंच म्हणायचे. म्हणजे मला तसं काही मान्यता नव्हती. आणि एक गोष्ट आहे, माझ्या बाबांना अंडमान निकोबार म्हणायचे. जोडून जोडून विनोद करतात, तुम्हाला माहितीये का? नाही पण त्याचं कारण सोडायला मारलं पाहिजे तुम्हाला. कशासाठी तुम्ही मला इथे बोलवलंय ना? मला अजिबात इच्छा नाहीये. चिडू नका, बसा बघू प्लीज, बसा काहीतरी बसा, नाही तर मग आय लव्ह यू. सॉरी चुकलं प्लीज 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 हे तर प्लीज. काय कशावर काय? नाही प्लीज बसा तुम्ही, मला ते शब्दच आवडत नाहीत. तर मी आता तुमच्या भल्याचं सांगणार. रसिको हो, ताईंचा संत्र्याचा बिझनेस आहे. कृपया संत्री खा. संत्री शरीरासाठी चांगली असतात. त्यात सी बेंजामिन असतं. बेंजामिन कुठून आलं रे? विटॅमिन. सी विटॅमिन असतं. संत्र्यात वायपर असतं. वायपर नाही, फायबर असतं. आणि संत्री खाल्ल्यामुळे तुमची मॅटर्निटी चांगली होते. इम्युनिटी. सॉरी काय बोल पडतं?
एक I'm मिनिट sorry. तुम्ही नका सांगू हे मी सांगते संत्र अत्यंत गुणकारी असतं मंडळी. त्यांनी आपली इम्युनिटी वाढते, सी विटॅमिन असतात आणि मुख्य म्हणजे आपली पचन व्यवस्था चांगली राहते. आय डिफर ऑन दिस. वाय? पचनसंस्था चांगली होत नाही. मी गेल्या आठवड्यात संत्र खाल्लं होतं, अख्खच्या अख्खं खाल्लेलं होतं, पण 5 दिवस ते नाही बाहेर पडलं. ते तुम्ही नासलेलं खाल्लं असेल. नाही, नासलेलं नव्हतं खाल्लं, मी सालासकट खाल्लं होतं. बावळट आहेस का तू? हा काय झालंय, मेंदू कुठे ठेवून आलायस? काय झालं problem? बावळसारखी बडबडतो. मला हे बघ, चिडू नका. इच्छा नाही येते बरं. चिडू नका प्लीज थांबा. आता शेवटचा सेगमेंटमध्ये वळतोय आपण, मनोरंजनाचे कार्यक्रम. एक मिनिट, कसले मनोरंजन? ऍक्च्युली ते महत्वाचे, त्यासाठी एवढी लोक जमलेली आहेत. तुमचं कॉम्प्लिमेंटरी Shut up. आहे. सॉरी तुमच्या समोर आता मी हात चलाकी दाखवणार आहे. एक मी कला दाखवणार आहे तुम्हाला. ही 4 संत्री आहेत. ही 4 संत्री अशी उडवून एका वेळेला ते 1-2 मिनिटं मी तुमच्यासमोर जगलिंग म्हणतात त्याला, ते करणार आहे. कर. थँक्स. नीट बघा. येस. नाही एक पहिल्यांदी कसं. नाही हरकत नाही, कर. जरा काहीतरी रिहर्सल कमी एक पडली. मिनिट, जगलिंग ना. आता मी तुम्हाला मर्लिंग दाखवते. डोळे मिटा. मर्लिंग. हे डोळे मिटले. डोळे मिटा. हा? आता बघा गंमत. मारा.